हिंदू धर्मातील पवित्र समजल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला रविवार दिनांक 12 ऑगस्ट पासून सुरुवात झाली आहे। या काळात श्रावणी सोमवाराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। देवादिदेव महादेवाला या दिवशी पूजले जाते। दिवसभर उपवास करून सायंकाळी भोलेनाथाचे दर्शन करून भाविक धन्य होतात। या काळात विविध शंकराच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी गर्दी करतात। शहरातील हेमाडपंथी शैलीच्या गोंदेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी दिसून आली। सिन्नर तसे यादवकालीन शहर आहे। या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचे वास्तव्य आढळून येते। या श्रावण महिन्या काळात तसेच महाशिवरात्रीला भाविकांची प्रचंड गर्दी असते। एरवी भाविक प्रत्येक सोमवारी या गोंदेश्वर मंदिरात दर्शनासाठी येतात। श्रावण महिन्यातील सोमवारी तर शिवभक्तांची गर्दी दर्शनासाठी उसळते। दीप अमावस्येनंतर श्रावण मासारंभ झाल्यानंतर या महिन्यातील पहिलाच सोमवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी भाविकांची गर्दी बघावयास मिळाली। हिंदू धर्मात पवित्र असा मानला जाणारा महिना म्हणजे हा आपला श्रावण महिना आहे। या श्रावण महिन्याची सुरुवात काल दिनांक 12 ऑगस्ट पासून सुरू झाली, म्हणजेच रविवारी। तर आपण आज बघू शकता की आज सिन्नरमध्ये जेवढे महादेवाचे मंदिर आहे, आज पहिला श्रावण सोमवार आहे, त्यामुळे आज ठिकठिकाणी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे। त्यामध्येच आज सिन्नरमधले एक मंदिर म्हणजे आपलं गोंदेश्वर मंदिर, या मंदिरात आपण बघू शकता की भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळून आली आहे। तर आपण आज ह्याच भाविकांकडून जाणून घेऊया की या आज दिवशी ते काय म्हणतायत ते। सध्या श्रावण महिना सुरू असल्याने शिवमंदिरांमध्ये गर्दी दिसून येते। त्याचप्रमाणे सिन्नरच्या प्रसिद्ध हेमाडपंथी गोंदेश्वर मंदिरामध्ये सुद्धा भाविकांनी गर्दी केल्याचं आपण पाहतोय। अनेक दिवसांपासून इथं अभ्यासाला येणारी मुलं आहेत, त्यांनी इथं स्वच्छता वगैरे ठेवलेली आहे, त्याचं देखील कौतुक सिन्नरकरांकडून होतं आहे। गोंदेश्वर मंदिर सुमारे 7व्या-8व्या शतकात झालेलं आहे। त्याचा 12व्या शतकात झाला आहे, त्याचा चुकीचा उल्लेख आहे। ते 7व्या-8व्या शतकात झालेलं आहे आणि अत्यंत सुप्रसिद्ध असं शिवपंचायतन इथं आहे। भगवान शिवांबरोबर इथं शक्ती, गणपती, सूर्य आणि विष्णू अशा 5ही देवता इथं स्थापित आहेत। महाराष्ट्रामध्ये शिवपंचायतन असलेलं एवढं एकच मंदिर आहे। यानंतर खजुराहोचं प्रसिद्ध मंदिर, त्याचा नंबर आपल्या गोंदेश्वर नंतर लागत असतो। अनेक ठिकाणाहून लांबून लोक या ठिकाणी येत असतात। अगदी मागे महाराष्ट्र टाइम्सने इथं वॉक फॉर हेरिटेज नावाचा कार्यक्रम घेऊन गोंदेश्वरला प्रसिद्ध करण्यासाठी एक खूप मोठं पाऊल उचललेलं आहे। त्यासाठी रमेश पडवळ यांचं देखील खूप मोठं सहकार्य राहिलेलं आहे। SCNच्या माध्यमातून मी सगळ्यांना विनंती करतो की श्रावण महिन्यामध्ये आपण गोंदेश्वरला तर याच, मात्र इथं स्वच्छता राहील आणि टापटीप राहील याची काळजी देखील घ्या। धन्यवाद। आता आपण आहोत गोंदेश्वर मंदिरातील गाभाऱ्यामध्ये। आपण बघू शकतो की या गाभाऱ्यामध्ये देवाच्या मूर्तीजवळ मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या पद्धतीने नियोजन आणि सगळी व्यवस्था केलेली आहे। सगळी सजावट मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गाभाऱ्यामध्ये, या मंदिरामध्ये चांगल्या प्रकारे आणि उत्तम अशी स्वच्छता ठेवलेली आहे आणि इथे सगळीकडे पूर्ण असं स्वच्छ वातावरण पण दिसत आहे आणि अतिशय मन मुग्ध होईल असं या गाभाऱ्यामध्ये वाटत आहे। तर आपण आता बघू शकतो की कशा प्रकारे ही सजावट आहे।